लेट्स स्टार्ट. पहिला बॉल संतोष यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती हा येतोय धमाका. याच्यावरती लिहिल्या जात आहे 6 धावा, टांगल्या देखील जात आहे 6 धावा. या 6 धावीने सुरुवात होते. टीम बोरगेवाडी मेंढोशी संघाकडून अराउंड दी विकेट. समोर मात्र संतोष आहेत. फटका पुन्हा एकदा चांगला खेळून काढलाय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये खेळून काढलाय. यावरती देखील धावा पळून घ्यायच्या आहेत. दुसऱ्या धावेचा कॉल असेल, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने मात्र हा चेंडू कंप्लीट होतोय. हा चेंडू पूर्ण होतोय. फ्री हिटचा बॉल होता अगदी, मात्र आपण पाहतो त्याच्यावरती 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात. 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढे येऊन यावेळी इनफील्डला बीट केलंय. आता मात्र आउटफील्ड मध्ये कोणीही नाहीये. 4 धावा मात्र या चेंडूवरती आता येत आहेत आणि या 4 धावेने हा धावफलक पुढे सरसावतोय. 4 मात्र पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर जाऊन पोहोचते 4 धावेनेशी 15 धावा टीम शिवनेरी बॉयज जुगायवाडी संघ. तसेच संभाजी मराठे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही दत्तकृपा जंगलवाडी यांचा देखील सन्मान करतोय. संभाजी मराठे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन दत्तकृपा जंगलवाडी संघाचा देखील सन्मान केला जाईल. तसेच प्रत्येकी पराभूत झालेल्या संघाला एक विनंती करेल की जो पराभूत होतोय संघ त्यांनी लगेचच आणि आपल्या मान सन्मानाचा देखील स्वीकार करायचा आहे. प्रत्येक संघाला एक सूचना असेल, जो संघ पराभूत होईल त्याने देखील आपल्या मान सन्मानाचा स्वीकार करायचा आहे, याची देखील नोंद घ्या. यावेळी कॅच कंप्लीट केली जाते, म्हणजेच आपण पाहतो विकेटचं पतन त्यांच्या बॅट मधून या धावा बनल्या जात होत्या. अर्थातच संतोष यावेळी आता मात्र माघारी जाताना पाहायला मिळणार आहेत. 5 चेंडू पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 21. आता येणारा नवीन फलंदाज जुगायवाडी संघ आपला एक एक्स्ट्राचा खेळाडू देखील पाठवून द्यायचा नाव नोंदणीसाठी. प्लीज विनंती करतो, आपला एक एक्स्ट्राचा खेळाडू आपल्या जवळ अवेलेबल असेल तर पाठवून द्यायचा आहे.
एक फटका खेळून काढला जातोय मिडॉन वरती क्षेत्ररक्षक असेल नॉन स्ट्राइक एन फेकी थोडीशी लेट तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि एका धावेने आता धावफलक पुढे जाईल संघाची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. प्रवीण येताना पाहायला मिळतात. प्रवीण अगदी मात्र आपण पाहतो त्या मॅचची कहाणी पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 22 धावा बनवल्या गेल्यात. आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये सूरज येतोय बॉलिंग मार्क वरती. सूरजचा पहिला बॉल हा मात्र आपण पाहतोय अगदी डॉट येतोय ऑन स्टिक वरतून डिलिव्हर होणारा हा चेंडू डॉट पद्धतीचा येताना पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवरती कोणतीही धाव घेतली जात नाहीये. सूरजला आपण पाहतो यावेळी चांगली गोलंदाजी हातात असताना पहिल्या चेंडूवरती डॉट घेतला जातोय. चेंडूने एक चांगलं प्रदर्शन देखील केलं जाते त्याच्या माध्यमातून. फटका खेळलाय अगदी प्रवीण आले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विकेट किपर येत आहेत. कॅच कंप्लीट होते आणि यावेळी विकेटचं पतन देखील होताना पाहायला मिळते. म्हणजे सरताच प्रवीण देखील या चेंडूवरती माघारी. मैदानावरती उपस्थित असतील त्यांना एकच विनंती करेल की या आपण देखील व्यासपीठावरती असं नसतं. हा व्यासपीठ तुमच्यासाठी तयार केलाय. प्रत्येकाला विनंती करेल तुम्ही देखील व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं. पुनश्च सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि मॅचच्या दिशेने जातो. मागील चेंडूवरती विकेट मिळवून तदनंतर मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश आलेत शिवनेरी बॉयज जुगायवाडी या संघाच्या माध्यमातून. हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केली जाते. क्षेत्ररक्षक असेल एक रन कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेशन मात्र या चेंडूवरती केलं जात आहे. धावा फलकावरती 3 बॉल पूर्ण होत असताना टीम शिवनेरी बॉयज जुगायवाडी संघ यावेळी रामजी सावंत यांना आपण पाहतोय विद्यमान अध्यक्ष सह्याद्री क्रिकेट असोसिएशन फलंदाजी करत असताना त्यांच्यावरती वाईड बॉल आला आणि या वाईड निशी संघाची धावसंख्या आता 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 24 धावा धावफलकावरती आपणास पाहायला मिळत आहेत. पुढे फटका खेळला जातोय. थोडासा खोलवर टेप्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन स्क्वेअर एक रिझन वरती जातोय. चेंडू फील्ड केला जाणार आहे. संघाची धावसंख्येमध्ये आपण पाहतोय फक्त एका धावेने भर पडते. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. या ओव्हर मधील 4था बॉल कंप्लीट होत असताना 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. हो यावेळी फटका खेळलाय. प्रकाश यांच्या बॅट मधून आलाय. क्षेत्ररक्षक धावत जात होता अगदी पोहोचला जात नाहीये. ओहो चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एपर्ट्स पाहायला मिळत आहेत. कॅच मात्र त्याच्याकडून ड्रॉप झाली. तदनंतर मात्र धावा वाचवण्यासाठी मात्र प्रयत्न केला जातोय. एक रन देखील वाचवली जाते त्याच्या माध्यमातून. एक चांगला खेळ पाहायला मिळतोय. समर्पण पाहायला मिळतंय बोरगेवाडी मेंढोशी संघाच्या माध्यमातून. या चेंडूवरती 3 धावा आल्या आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 बॉल पूर्ण झाले. त्या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल. सूरज टू बॅटर रामजी सावंत. वाईड शॉर्कर टोक रशर जो मात्र निघून चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. दोन ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 धावा शिवनेरी बॉयज जुगायवाडी.
धन्यवाद डीजे. मयूर येतोय नवीन गोलंदाज. ओव्हर क्रमांक 3 मध्ये टीम बोरकेवाडी मेंढोशी संघाच्या माध्यमातून मयूर येतोय बॉलिंग मार्क वरती. समोर मात्र असणार प्रकाश, नॉन स्ट्राईक येणार रामजी सावंत. हो, यावेळी स्लोवर बाउन्सर पाहायला मिळालाय जो खेळू शकला नाहीये फलंदाज. निर्धाव पद्धतीचा चेंडू मात्र आपण पाहतोय. आता येतोय मयूरचा पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. स्लोवर पद्धतीचा बाउन्सर असेल जो मात्र डॉट येताना पाहायला मिळालाय. हलक्या हाताने खेळून काढला जातो. मिडॉनवरती शतकचेक आहे जरूर, परंतु एक धाव देखील पूर्ण केली जाते. एक चिकीरण पाहायला मिळते जी मात्र चोरीची धाव बोलली जाईल. समोरून लगेचच धाव देखील कंप्लीट केली जाते. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या 2 बॉल कंप्लीट होत असताना धावफलकावरती 29 धावा. पहिल्या ओव्हरचा विचार करायला तर धावा भरपूर जमवले होते. तब्बल 22 ते 23 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. तदनंतर मात्र रोखून ठेवले या 2 गोलंदाजांनी. फटका फसला आहे चेंडू हवेमध्ये. बॅटची कडा आणि या चेंडूवरती मात्र अध्यक्ष रामजी सावंत यांची विकेट मिळवण्यामध्ये मयूरला मिळते यश. गोलंदाज बाद. यावेळी कट करायचा होता परंतु याच्यावरती नाही जमलं. परंतु यावेळी बायच्या स्वरूपामध्ये जरुरी धाव बनवली जाते. नवीन फलंदाज सचिन आलेल्या मात्र ही बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ओव्हरमधील 4 बॉल कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 धावा या देखील पाहायला मिळत आहेत. यावेळी लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. डीप वरती क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. या चेंडूवरती देखील प्रकाशच्या बॅट मधून 4 धावा येत आहेत. चौकार येतोय आणि या चौकारानिशी संघाची धावसंख्या आता मात्र वरती घेते जाऊन पोहोचले 34 या आकड्यावरती. संघ तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ओव्हर संपवणारा हा निर्धाव चेंडू. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपतोय आणि ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. शिवनेरी बॉयज जुगायवाडी संघ. विलास शेवटच्या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळतात. विलास असते शेवटच्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल विलास यांचा नो येतोय. फिकीचा नो असणार आहे म्हणजेच अपोनंट संघाला आपण पाहतो टोटल 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील याची देखील नोंद घ्यायची आणि येणारा चेंडू हा फ्री हिटचा असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. या 3 धावेनिशी संघाची धावसंख्या आता 37 वरती जाऊन पोहोचले. या ओव्हर मधील कोणताही चेंडू पूर्ण झाला नाहीये.
सतीश येताना पाहायला मिळतात बदली गोलंदाज. पहिल्या बॉलला पाहतोय आपण फ्री हिट्स असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. सतीश आहेत बदली गोलंदाज. डाव्या हाताचा गोलंदाज आहे. यावेळी फुल टॉस येतोय. फ्री हिट्सचा चेंडू जास्त काही करू शकले नाहीयेत. दोन धावा येत आहेत त्या चेंडूवरती आणि या दोन धावेने संघाची धावसंख्या आता 39 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. वाईट बॉल. पंच कळवतायत की हा वाईट बॉल आहे. अगदी पंचांजवळ अपील देखील आपण पाठव केली जाते परंतु हे अपील पंच फेटाळून लावतायत. हा वाईट बॉल असेल. या वाईटनीची संघाची धावसंख्या आता 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 40 रन ऑन अ स्कोर बोर्ड. या ओव्हर मधील चेंडू एक बॉल फक्त कंप्लीट होताना पाहायला मिळेल. फेकी थोडीशी चुकीची होती. त्याच दरम्यान आपण पाहतो दुसऱ्या धावेचा कॉल आहे. या दोन धावा देखील आपणास पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या चेंडूवरती या दोन धावा आपणास पाहायला मिळतील. दोन बॉल पूर्ण होताना संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 42 या आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दिशाहीन गोलंदाजी. अजून एक वाईड आपणास पाहायला मिळणार आहे. अजून एक एक्स्ट्रा रन आपणास धावफलकावरती जोडत असताना हे देखील पाहायला मिळणार आहे. या एक्स्ट्रा रनने संघाची धावसंख्या आता 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 43 रन ऑन स्कोर बोर्ड. टीम शिवनेरी बॉयज जुगावाडी संघ. आणि पंच आपण पाहतोय अतिशय उच्च दर्जाचे पंच आपणास पाहायला मिळतात. जीपी पॅनलचे पंच आपणास पाहायला मिळतात. जर चेंडू थ्रो केला तर जरूर त्याला दंडित देखील केलं जात आहे. आजच्या दिवसामध्ये ते देखील पाहायला मिळालं. अजून एक आपणास पाहायला मिळतोय वाईट बॉल. म्हणजेच आता या वाईट निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती बढती घेते जाऊन पोहोचणार आहे 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 44 रन ऑन अ स्कोर बोर्ड. चीमा शिवनेरी बॉयज जुगायवाडी संघ. यावेळी येतोय मॅक्झिमम. येतोय षटकार. अर्थात असं आपण पाहतोय प्रकाशच्या बॅट मधून हा दमदार षटकार येताना पाहायला मिळतोय. या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले थेट 50 या आकड्यावरती. 50 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अर्थात असं आपण पाहतोय टीम शिवनेरी बॉयज जुगायवाडी संघाच्या माध्यमातून. अभिनंदन टीम शिवनेरी बॉयज जुगायवाडी संघ. फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये. यावेळी क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू जज करू शकत नाहीये. यावरती देखील दुसऱ्या धावेचा कॉल. आणि यावेळी देखील आपण पाहतोय 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले धावा 52. या ओव्हर मधील चेंडू पूर्ण झाले 4 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 52 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल. स्ट्रायकिंग एंड फेकी. डेंजर झोन. विकेटचं पतन. बॅटर यावेळी सचिन आउट होताना पाहायला मिळतील. 1 रन येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक शेवटचा बॉल असेल. येणारा नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती. आणि स्ट्रायकिंग एंड वरती आता कोण खेळ करणार आहे तर कल्पेश खेळ करणार आहे स्ट्रायकिंग एंड वरती. याची देखील नोंद घ्यायची आहे.
यानंतर होणारी मॅच असेल जाना 11 केंजळवाडी विरुद्ध भैरवनाथ 11 विरेवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन येणार आहेत त्याची देखील नोंद घ्यायची आहे. जाना 11 केंजळवाडी विरुद्ध भैरवनाथ 11 विरेवाडी संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन येतील याची देखील नोंद घ्या. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस केला जाणार आहे. यानंतर होणाऱ्या मॅचचा केंजळवाडी विरुद्ध विरेवाडी. लास्ट कॉल असेल, प्लीज लगेच यायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. शेवटच्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आणि संघाची धावसंख्या 53 वरती स्थिर राहते. 54 धावांचं आव्हान दिलं जातंय जुगायवाडी संघाच्या माध्यमातून बोरगेवाडी मेंढोशी या संघाला. चला विनंती करेल लगेचच जुगायवाडी संघ आपण देखील मैदानाच्या आतमध्ये येऊन फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि आपले बॅटर देखील पाठवून द्यायचे आहेत बोरगेवाडी मेंढोशी संघ. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस केला जाईल. योगेश सुर्ले यांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करतोय. योगेश दादा यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करतोय. यानंतर होणारी मॅच विरेवाडी विरुद्ध केंजळवाडी. दोन तुल्यबळ संघ आहेत. चला मॅचला करूया सुरुवात. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर कृष्णा, नॉन स्ट्राइक एंडला सूरज, बॉलिंग मार्क वरती संतोष पाहायला मिळत आहेत. त्यांच्या बॅटमधून मोठे मोठे फटके आले होते. आता बॉलिंग मार्क वरतून कशी गोलंदाजी केली जाईल, भेदक मारे केले जातील का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला मॅचला करूया सुरुवात, जास्त वेळ घेऊ नका, कारण की एक दिवसीय स्पर्धा आहे. आजच्या दिवसामध्ये पारितोषिक वितरण सोहळा देखील आपणास इथेच याच मैदानावरती करायचं आहे. कारणास्तव थोडीशी घाई करू आपण, अन्यथा संध्याकाळच्या सत्रामध्ये ओव्हर्स कमी करून खेळ करावा लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस देखील केला जातोय. केंजळवाडी संघ टॉस विन झाले आणि बॅटिंग ते त्यांच्या माध्यमातून कळवले की आम्ही प्रथमतः फलंदाजी करणार आहोत. पहिल्या चेंडूवरती
2 धावा आणि या 2 धावेने मात्र संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं होतंय. कृष्णाच्या बॅटमधून या 2 धावा आल्या. थोडीशी कॅचची संधी देखील झाली होती, क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये सूरज तिथपर्यंत. अजून एक फटका येतोय जो मात्र डीप मिड विकेट रिजनच्या डोक्यावरतून 6 धाव्यांसाठी बॉटम हँडचा पुरेपूर वापर करत असताना कृष्णाच्या बॅटमधून षटकार. अखेरीस 8 धावा लगावलेत. हलक्या हाताने सन्मान दिला जातोय. हा चेंडू मात्र निर्धाव येणार आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 चेंडू पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. यानंतर होणारी मॅच आहे भैरवनाथ 11 विरेवाडी विरुद्ध टीम आपणास पाहायला मिळेल अर्थातच केंजळवाडी संघ. आणि टॉस झाला, टॉस विन झाली. अर्थातच टीम आपणास पाहायला गेले तर केंजळवाडी संघ टॉस विन झाली. त्यांनी कळवले की आम्ही प्रथमतः बॅटिंग करतोय, म्हणजे विरेवाडी संघ आपण फिल्डिंग करणार आहोत याची देखील नोंद घ्यायची. यानंतर होणारी मॅच आपली असेल. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. फटका खेळला जातोय. यावेळी देखील चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. नो बॉल आहे. यावेळी खेळपट्टीच्या बाहेर चेंडू डिलिव्हर झाल्या कारणास्तव आपण पाहतोय पिचिंग बाहेर होती. या कारणास्तव पंचांच्या माध्यमातून कळवलं जाते की नो बॉल म्हणजे येणारा चेंडू फ्री हिटचा एक एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते धावा. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. येणारा चेंडू फ्री हिटचा ओव्हरमधील 4 बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. फ्री हिटचा बॉल खेळून काढला जातोय. मिड विकेट रिजन क्षेत्ररक्षक असेल. जास्त काही फरक पडत नाही या फ्री हिटचा. एकच रन येते आणि एका धावेने धावफलक आता 11 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 बॉल पूर्ण झाले त्या ओव्हर मधील एक शेवटचा चेंडू. लास्ट डिलिव्हरी ऑफ दी ओव्हर. संतोष टू बॅटर कृष्णा. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. टीम बिनगडी बाद बोरगेवाडी मेंढोशी. चला या पुढचा गोलंदाज जास्त वेळ कोणी घेऊ नका. चला जास्त वेळ कोणी घेऊ नका. मॅचला सुरुवात करायची आहे. आता स्ट्रायकिंग एंडवरती सूरज पाहायला मिळेल. लॉंग ऑफ रिझन वरती हा फटका खेळून काढलाय. याच्यावरती 1 रन कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल असेल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सचिन यांना आपण पाहतोय. सचिन यांच्या पहिल्या चेंडूवरती हा फटका 2 धाव्यांसाठी आला. 2 धावेने मात्र आपण पाहतोय संघाची धावसंख्या धावफलकावरती बढती घेत असताना आपणास पाहायला मिळते. अर्थातच संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा या देखील पाहायला मिळत आहेत. प्ले अँड मिस डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळी मात्र निर्धाव चेंडू येत असताना या ओव्हर मधील दुसरा चेंडू कंप्लीट होताना देखील पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा फटका फसलाय. थोडस गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. बॅट स्विंग अगोदर होते, त्यानंतर मात्र चेंडू डिलिव्हर करतोय आणि याच वेळी देखील आपणास पाहायला मिळतोय डॉट बॉल. आणि डॉट बॉल येत असताना संघाची धावसंख्या देखील स्थिर राहणार आहे 15 या आकड्यावरती. लॉंग ऑन रिटर्न, संतोष यांच्या डोक्यावरतून थोडंसं पंबल कन्फ्युजन होत असताना चेंडू जज होत नाहीये आणि यावेळी देखील मिळत आहेत 4 धावा आणि या 4 धावा आता सूरजच्या बॅटमधून त्यांना पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्कवरतून सचिन यांच्या तिसऱ्या चेंडूवरती आज चौकार त्यांना पाहायला मिळालाय. 3 बॉल पूर्ण होताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात 19 धावा, 19 रन ऑन अ स्कोर बोर्ड. कॅच कंप्लीट, विकेटचं पतन. माफी असावी, या ओव्हर मधील आता 5 चेंडू पूर्ण होत आहेत, त्याची देखील नोंद घ्यायची आहे. शेवटचा बॉल शिल्लक असेल. Disconnected. जर या चेंडूवरती जर विकेट घेतली तर कल्पेश सपकाळ यांच्या माध्यमातून सचिन यांच्यासाठी 101 रुपयांचे कॅश प्राइज असणार आहे. कल्पेश सपकाळ यांच्या माध्यमातून आपण पाहतो जर या चेंडूवरती विकेट मिळवली तर 101 रुपयांचं प्रेझेंट असेल. ओहो, यावेळी ऑफस्टिकला फुंकर मारत जात होता, परंतु डॉट बॉल आलाय आणि हा डॉट बॉल येत असताना 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 35 धाव्यांची गरज. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी आता 35 धाव्यांची गरज असेल, याची देखील नोंद घ्यायची. जास्त वेळ घ्यायचा नाही कोणीही, या सदा पुढचा गोलंदाज लगेचच यायचा आहे. Paired. मुखामधून हे देखील पाहणं गरजेचं आहे. क्यू ज्या शरीरापासून दूर ठेवला जातोय. वाईट बॉल असेल, वाईट +1 म्हणजे आता समीकरण बदलली जातील. आता 10 चेंडू मध्ये विजयासाठी 21 धाव्यांची गरज. वाईट बॉल 10 मध्ये विजयासाठी आता 21 धाव्यांची गरज असणार आहे.
यावेळी मात्र आपण पाहतोय अगदी हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सूरजचा तिसरा बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. प्रताप आलाय, अजून एक आलाय का उंचवर आलाय आणि लांबवर देखील आलाय. म्हणजे ओव्हर मधील तिसरा मॅक्झिमम पाहायला मिळतो जो बॅटर मारुतीच्या बॅट मधून आलाय. प्लॅन मिस यावेळी डॉट येतोय. यावरती आता बायच्या स्वरूपाची धाव घेतली जाईल का? एक एक धाव, दोन दोन धावा खूप महत्वाच्या आणि त्याच मात्र आपण पाहतो घेतल्या जातात. त्या चेंडूवरती बायच्या स्वरूपाची एक रन येते आणि एका धावेने संघाची धाव संख्या आता 41 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. ओव्हर मधील एक चेंडू शिल्लक देखील आहे. सूरजचा एक बॉल आता शिल्लक असेल. समीकरण पाहायला गेलं तर 7 चेंडूमध्ये 14 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडूमध्ये 14 धाव्यांची गरज असेल. फटका खेळला आहे. चेंडू हवेमध्ये. यावेळी डीप वरती चेंडू आता ट्रॅव्हल करतोय का? क्षेत्ररक्षक येतोय. ट्यूबाउंड चेंडू फील्ड करतोय. फेकी करेल. 2 धावा बनवल्या गेलेत. म्हणजे आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 12 धाव्यांची गरज आहे. कुठे होती मॅच? मॅच मात्र कुठे आणून ठेवले. 12 मध्ये 35 धाव्यांची गरज होती. आता मात्र मॅच येऊन थांबले 6 मध्ये 12 वरती. तर जास्त वेळ घेऊ नका. पाहतोय 6 मध्ये 12 धाव्यांची गरज असताना आता जखमेवरती मीठ चोळणारा चौकार आहे. आता 4 धावा 12 मधून मायनस गेल्या तर आता येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे. प्रेशर पाय मात्र आपण पाहतोय अगदी हा चेंडू निर्धाव नव्हे तर त्याच्यावरती 4 धावा येत असताना देखील पाहायला मिळत आहेत. या 4 धाव्याने मात्र धावफलक बदलला जातोय. आता येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज. यावेळी मॅक्सिमम येतोय. आता मात्र मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 2 धावा दूर असेल विजयापासून. अर्थातच टीम बोरकेवाडी मेंढोशी. यानंतर होणारी मॅच टीम विरेवाडी विरुद्ध टीम केंजरवाडी संघ. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. फक्त 2 धावा दूर आहे विजयापासून टीम बोरकेवाडी मेंढोशी. यावेळी विनिंग स्ट्रोक येतोय का? जरूर येऊ शकतो. विनिंग स्ट्रोक आलाय देखील. यावेळी मॅच फिनिश होणारा विनिंग स्ट्रोक येतोय मारुतीच्या बॅट मधून. मॅच फिनिश. मॅच मात्र आपण पाहतोय मुठीमध्ये पकडली जाते. पहिल्या फेरीमध्ये विजय मिळवला जातोय अर्थातच बोरकेवाडी मेंढोशी संघाच्या माध्यमातून. आणि पहिल्याच फेरीमध्ये या स्पर्धेमधून बाहेर यावं लागतंय अर्थातच जुकायवाडी या संघाला. याची देखील नोंद घ्यायची. आता जाऊया यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने. विरेवाडी विरुद्ध टीम आपणास पाहायला मिळेल. केंजरवाडी संघ. दोन्ही संघ आपण पाहतोय नावाजलेले संघ आहेत या स्पर्धेमधील. अर्थातच आपण पाहतोय संपूर्ण सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील. याची देखील नोंद घ्यायची आहे.